स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर में 16 साल से लगातार सोमवार का 16 व्रत करते आ रहे माननीय श्री जयवंत पाटिल साहब के घर पे 16 सोमवार का व्रत के बाद महापूजा का आयोजन, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे जो जोड़े हैं पूजा में बैठे हैं, जिनका पांव पूजन जयवंत पाटिल के परिवार द्वारा किया जाता है और उन्हें जो रीति रिवाज के साथ कपड़े वगैरह देने रहते हैं, दिए जाते हैं। उसके बाद से महाभंडारा का भी आयोजन रहता है। तो हम आपको बता दें कि आज ही के दिन माननीय श्री श्रीधर पाटिल साहब, जो कि जयवंत पाटिल साहब के पुत्र हैं, उनका भी जन्मदिन पड़ा था, जो उन्हें शुभेच्छा देने के लिए भी बहुत सारे लोग आए हुए थे और उन्हें शुभेच्छा दे रहे थे। और हम आपको बता दें कि बहुत सारे मान्यवर नेतागण उनके घर पे आए थे उन्हें शुभकामनाएं देने के लिए, जिसमें विशेष तौर पर मांझी सांसद श्री कपिल पाटिल साहब और बहुत सारे नेता भी वहाँ पे आए थे, जैसे आमदार माननीय श्री रुपेश महात्रे दादा साहब, देवानंद थले साहब और भी बहुत सारे लोग आए थे जिसका नाम हम नहीं ले पा रहे हैं। तो चलिए हम खुद दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य, और वहीं पे हम आपको बता दें कि कीर्तन भजन का भी व्यवस्था किया गया था। तो चलिए देखते हैं कुछ। हाँ तिला, हाय बाय, ऐसा करो सगळ्यांना देतो या एक एक या ना रेडी अरे इनका जेब अब सदस्य जयवंत पाटील यांचे 16 सोमवाराचे वृद्धपत दिवस आणि त्यांचे मोठे चिरंजीव श्रीधर पाटील यांचा वाढदिवस योद्धोत्तर योग आज शिवचरणी घडून आलेला आहे। मी त्यांना एवढी शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांनी या विभागातला आमदारपदी नियुक्ती व्हावा अशी माझी ईश्वरचरणी आणि भोलेचरणी प्रार्थना आहे। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। Thank you.
सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीधर पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची प्रगती व्हावी याच्या प्रकारचा आशीर्वाद परमेश्वर त्यांना देवो अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो. आणि आज जयवंत पाटील यांनी जे 16 सोमवाराचा उपवास केलेला आहे त्याचं उद्यापन आज आहे. खऱ्या अर्थाने जयवंत पाटील सारख्या सहकार्याने आत्तापर्यंत 16 वेळा या 16 सोमवाराचं व्रत केलेलं आहे. हे खरं बघायला गेलं तर विश्व रेकॉर्ड होतं तशा प्रकारचा हा रेकॉर्ड आहे. आणि निश्चितपणाने शिवभक्त असल्यामुळे शिवशंभूच्या प्रेरणेमुळे 16 वेळा त्यांनी हे व्रत केलं. शिवशंभूंचा आशीर्वाद त्याच्यावर त्यांच्या कुटुंबावर निश्चितपणाने आहे. त्यामुळेच त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये 25वा 16 सोमवारही आपण याच ठिकाणी साजरा करू अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला काही हरकत नाही. कारण शेवटी देवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर फक्त माणूस स्वतःच्या पुरता विचार न करता समस्त समाजामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले दिवस कसे येतील, संतुलन कसं राहील याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत असतो. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ह्या व्रताच्या माध्यमातून ते अजून जास्त मोठ्या प्रमाणात व्रत करून समाजाची सेवा घडवतील अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना बऱ्याच लोकांना जमत नाही. पण त्याच्यात वगळता मी तालुक्यामध्ये एवढी वर्ष बघतो की जयवंत काका आणि 16 सोमवार हा समीकरण फार जुळून आलेलं आहे. आणि बऱ्याच वर्षापासून ते 16 सोमवाराचा उपवास करतात. आणि आपण बोलतो ना की हर हर महादेवाची त्यांच्यावरती तशी कृपाही राहिली आहे. आणि प्रत्येक त्यांचा उपवास 16 सोमवार संपताना नेहमी जिल्हा परिषद इलेक्शन अचूक त्याच वेळेला येते. हा फार मोठा योगायोग आहे. आणि त्यांचा विजय होतो. कारण त्यांच्यासमोर मी एकदा लढलोय पंचायत समिती, तेव्हा 16 सोमवाराचा इफेक्ट एवढा आहे की माझ्यावरती 600चा लीड पडला कल्याणमध्ये. 17 आमचे सदस्य असताना सुद्धा तर ही खरोखर त्या महादेवाची म्हणजे शक्ती आहे, ताकद आहे. वारंवार आपल्याला कलियुगातही दाखवत आहे. आणि प्रत्येक वेळी बरोबर म्हणजे उपवासाच्या माणसाने ते मनापासून केलं पाहिजे. आणि ते जेवण करतात. आणि आजच्या दिवशी म्हणजे योगायोग असा आहे, त्या 16 सोमवारच्या दिवशी चिरंजीव श्रीधर यांचाही जन्मदिवस आहे. म्हणजे आपण बोलतो ना दुधामध्ये जशी शरीरयुक्त प्रकार हा आजचा दिवस घडलेला आहे. आणि खरोखर या कुटुंबाने नेहमी चांगल्या कामामध्ये लोकांना सहकार्य केलेलं आहे. कुठलाही कालात त्यांच्या आणि जनसेवेत व्रत घेतलेलं आहे. आयुष्यभर त्यांनी करत राहावं. आणि आता 16 सोमवारानंतर त्यांचा उद्याचा दिवस त्यांच्या स्वातंत्र्याचा आहे. तो त्यांनी सर्व मित्रांना घेऊन एकत्रित करावे अशा आजच्या दिवशी त्यांना मला शुभेच्छा असतील. आणि परत एकदा त्यांना
आयुष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या समाजसेवेचा वसा अशा प्रकारे पुढे जावं सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. हो सर. एक मिनिट